या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. टीईटी संदर्भात काही मुद्द्यांबाबत शासनानं स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना घेरण्यात येईल असा इशारा पक्षाचे सरचिटणीस जयवंत हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला. टीईटी संबंधित काही मुद्द्यांवर शासनानं भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना घेरण्यात येईल असा इशारा मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हाके यांनी पत्रकार परिषदेत दिला. सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली. यावर राज्य शासनानं अद्यापर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्यानं राज्यातील लाखो शिक्षकांवर संकट निर्माण झालंय. म्हणून शासनानं आपली भूमिका वेळेत स्पष्टपणे जाहीर करावी, अन्यथा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना मनसे शिक्षक सेना घेरणार आहे असं हाके यांनी सांगितलं. 1 सप्टेंबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने टीईटी संदर्भामध्ये जी भूमिका जाहीर करायला पाहिजे होती किंवा जी भूमिका घेणं अपेक्षित होती ती अद्यापपर्यंत शासनाने भूमिका न घेतल्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक इशारावाजा निवेदन देण्यासाठी आम्हाला पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 1 सप्टेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनामध्ये टीईटी आरटीई कायदा हा केंद्र शासनाने 2009 ला अंमलात आणलाय. आरटीई कायदा 2009 नंतर महाराष्ट्र शासनाने त्या कायद्यामध्ये अंशतः बदल करून तो कायदा 2011 पासून राज्य शासनामध्ये अंमलात आणला आणि 2011 नंतर त्या कायद्याप्रमाणे त्या कायद्यातल्या काही कलमांचा आधार घेऊन शिक्षक या संदर्भामध्ये जी काही नियमावली आहे, जे कायद्यात तरतूद आहे, उपलब्धता आहे, याचा वापर करून 13 फेब्रुवारी 2013 नंतर राज्यामध्ये नियुक्त होणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही लागू केलेली आहे आणि 13 फेब्रुवारी 13 नंतर त्याची अंमलबजावणी आजही राज्यामध्ये कायमस्वरूपी चालू आहे. हे सर्व असताना 1 सप्टेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टाने झालेल्या निर्णयाच्या मध्ये जो निर्णय दिला टीईटी संदर्भात, या बाबतीमध्ये शासन अद्याप कुठलीही भूमिका मांडायला तयार नाही आणि ही भूमिका मांडत नसल्यामुळे आज राज्यातील लाखो शिक्षक संकटामध्ये सापडलेत. लाखो शिक्षकावरती संकट उभा राहिलेला आहे. आमचा मुद्दा यामध्ये असा एवढाच आहे की राज्य शासनाने कायदा आरटीई 2009 किंवा राज्य शासनाने 2011 ला अंमलात आणलेला जो आरटीई कायदा आहे तो कायदा आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं 13 फेब्रुवारी 13 नंतर जो पण निर्णय या टीईटीच्या संदर्भात शासनाने घेतला त्या पद्धतीने अंमलबजावणी राज्यात चालू असताना सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला त्याच्यावरती आपली भूमिका काय असणार आहे की लवकरात लवकर शासनाने जाहीर करावी, अन्यथा मनसे शिक्षक सेनेकडून आम्हाला मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांना घेराव घालून आम्हाला न्याय मागावा लागेल. या पत्रकार परिषदेस संघटनेचे शहराध्यक्ष वीरसंगप्पा भोज, शशिकांत तोळनुरे आदींची उपस्थिती होती.